तर गुड मॉर्निंग, सुप्रभात. सो आजचा आहे दुसरा दिवस आणि काल आपण पहिल्या दिवसामध्ये म्हणजे आपल्याकडे हाफ डेज भेटला होता आणि अर्धी रात्र होती. काल आपण बघितलं म्हणजे पहिले गेलो म्हणजे विरूपक्ष मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण एक तिकडे एक गणेशाची मूर्ती आहे जी दगडात कोरली ती सुद्धा बघितली. त्याच्यानंतर आपण गेलो मातंग पर्वताकडे आणि मातंग पर्वतावरून संध्याकाळी पूर्ण सनसेट वगैरे बघितलं आणि रात्री आपण बघितले सांस्कृतिक प्रोग्राम म्हणजे सांस्कृतिक आणि जे सेलिब्रिटी वगैरे कालच्या चीफ गेस्ट वगैरे आले होते त्यांचं जे ओपनिंग होतं काल ओपनिंग सेरेमनी ते झाली. सो कालचे एकंदरीत दिवस म्हणजे छान गेला कारण वाटत नव्हतं एवढं काय बघता येईल पण त्यातल्या त्यात आपण कवर केलं. सो आहे डे 2 आणि आज आपण चाललो आहोत ते विजय विठ्ठल टेम्पल आणि अजून तिकडे एक बोटिंगचा प्रकार आहे ते बोटिंग प्रकार वगैरे बघायला. ॲक्च्युली ना इथून ऑटोवाले वगैरे आहेत तर सांगितल्यानंतर हार्डली एक 2-3 किलोमीटरचा अंतर असतो पण तरीसुद्धा इथे प्रायजेस खूप सांगतात 200-300 रुपये. सो म्हटलं तिला वॉकेबलच करूया म्हणून आता चालत निघालो आहे. माहीत नाही किती वेळ लागेल कारण रस्ता थोडा एक डोंगर क्रॉस करून द्यायला लागणार आहे पलीकडे. तर काल आपण जे सांस्कृतिक प्रोग्राम वगैरे बघितले ना सो ते बघताना ना एक गोष्ट म्हणजे निदर्शनास आली म्हणजे ना ह्या सर्व लोकांची म्हटले हम्पी कर्नाटक लोकांची ह्यांची जी संस्कृती जी नाळ जी जोडलेली आहे त्यांच्याशी ती म्हणजे अजब आहे. कारण एवढे सांस्कृतिक प्रोग्राम चालू होते वेगवेगळ्या प्रकारचे, असं नाही की फक्त एकच प्रकारचे. सो संगीतमध्ये असेल किंवा नृत्य प्रकार असेल, कथक भरतनाट्यम वगैरे जे ह्यांचे फॉर्म असेल त्या फॉर्ममध्ये जी लोक म्हणजे त्यांची संस्कृती जपत होती ज्या प्रकारे ड्रेसिंग किंवा त्यांचं जे होतं सर्व काही प्रेझेंटेशन खूप छान वाटलं बघायला. म्हणजे एवढं एकदा जर बघता बघता पूर्ण थक्क झालं होतं की आत्तापर्यंत म्हणजे आपण बघतो की पाश्चात्य संस्कृती एवढी काही वाढली सगळीकडे आणि त्यामध्ये हे एवढी संस्कृतीशी नाळ जोडून आहेत लोक. सो ते बघून खूप छान वाटलं. सो आज पण संध्याकाळी हे प्रोग्राम होतील. सो बघू जर आपल्याला पूर्ण कवर करेल तर आपण कवर करू. पण खूप छान होतं कालचा एक्सपिरियन्स आणि आता आज राहिले थोडं बघायचं ते आज आपण कंप्लीट करू. सो तर मी आता ज्या रस्त्याने आलो आहे ना मला सांगितलं की हा शॉर्टकट रस्ता आहे, जास्त लोक कोणी इकडून जात नाहीत. बट खरंच इथून कोणीच जात नाहीत कारण कोणी दिसत पण नाही आता आणि एकटाच चाललो आहे. सो नक्की शॉर्टकट आहे की चुकीचा रस्ता आहे माहिती नाही. सो बघू. तर पुढे आलो आहे थोडं आपण जे काल इकडे बघताय ना हे जे वर मातंग पर्वत त्याच्या बाजूनेच हा रस्ता आहे. तर एक 5-10 मिनटं पुढे चालत आलो आहे आणि तेच लागलं एक छोटंसं मंदिर आहे, मारुतीरायाचं मंदिर आहे हनुमानाचं. म्हणजे दगडात ना छोटी अशी बघा मूर्ती कोरली दगडामध्ये, जय बजरंगबली. सो इथून रस्ता आहे पुढे अजून जायला. इथे छोटे छोटे नाही बघा इथे तुम्हाला दाखवतो. म्हणजे असं एक ठिकाण आहे की जिथे काही प्रकारची म्हणजे कलाकृती नाही किंवा काय असं देवदेवतांचं काय अशी हे नाही. हे बघा इथे बघा ही शेषनागावर विष्णू भगवान निद्रावस्थेत आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काही बघायला भेटतोच. इथे ना बघण्यासारखे तब्बल 500 ते 550 मंदिरं आहेत. म्हणजे छोटी मोठी अशी मंदिरं आहेत पण त्यातली ठराविकच मंदिरं अशी छान आहेत की ती बघण्यासारखी आहे आणि ती एक टुरिस्ट प्लेसमध्ये म्हणजे मोडतात. फायनली शॉर्टकट आपल्याला मिळाला आणि आता आपण येऊन पोचलो आहोत ते अच्युतराय टेम्पलमध्ये. इथे बघा तुम्ही मागे सुद्धा म्हणजे काही अवस्था आहे ना थोडीफार पडलेली वगैरे आहे पण त्यातले त्यांनी जतन करून ठेवली. म्हणजे हे बघा प्रत्येक खांबावर हे बघा काल पण आपण बघितलं ना प्रत्येक खांबावर असे नक्षीकाम वगैरे केलं आहे, पूर्ण दगडात कोरलेलं आहे. पूर्ण असं म्हणजे मंदिर पूर्ण स्ट्रक्चर आहे ना ते पूर्ण दगडात कोरीव काम केलेलं आहे. ह्या आहे आपला मंदिर, इथून आपण एंट्री करणार आहोत.
सो आता आपण अच्युतराय मंदिर बघितलं आणि आतमध्ये मूर्ती नाही आहे, पण असे छोटे छोटे असे म्हणजे कलाकृती वगैरे केलेली आहे, पूर्ण मंदिरभर केलेले आहे आणि खूप छान वाटतंय. आपण आता मग अशी एंट्रन्स बघितला ना, सेम कमान जशी आहे ना तशीच पुन्हा एक सेम कमान ही आहे. अशा 2 कमानीनंतर मग आतमधला तो मंदिर आपल्याला पाठीमागे बघायला भेटला. भरपूर आहे. आता पुढे जे आहे ना ते जाणार आहोत आपण विजय विठ्ठल मंदिराकडे आणि इथे आहे बघण्यासारखं भरपूर, पण आपल्याला वेळ तेवढा पाहिजे कारण वेळ थोडा कमी पडतोय, कारण भरपूर प्लेस आहे इथे बघण्यासारखे. त्याच्यामुळं 2-3 दिवस तरी हवेत पूर्ण कंप्लीट करायला. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समोरच आपल्याला ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असं भले मोठे असे मंडप दिसतात. हे मंडप त्याकालीन बाजारपेठ असावी असं समजलं जातं. आणि ह्या मंडपांच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला ते दिसतं ते म्हणजे एक छोटंसं पुष्करणीसारखं तलाव. सो आता थोडं पुढे आलो आपण. मागे बाजारपेठ बघितली आणि बाजारपेठेच्या थोडं पुढे आल्यानंतर इथे एक छोटंसं तलाव आहे. तो पूर्णपणे सुकला आहे आता, पण त्याच्यामध्ये मग बघा एक छोटंसं असं शेड टाईप बनलेलं आहे दगडाचं पूर्ण, आणि बाजूला हे पूर्ण असं पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत. छान आहे. ॲक्च्युली ह्याचं नाव नाही माहिती, पण एक माणूस सांगत की कल्याणी तलाव म्हणून असायला म्हणतात. सो आता थोडं चाललो आहे, थोडं काही भरपूर चाललो आहे आणि चाललो आहे आपण आता विठ्ठल टेम्पलकडे, विजय विठ्ठल टेम्पलकडे. आणि तिथेच एक जो एक फेमस अजून स्पॉट आहे, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो नक्की कोणता तो. तर हा जो हम्पी पूर्ण शहर बसला आहे ना, तो जो बसला आहे तो तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आणि बाजूलाच आहे तुंगभद्रा नदी, आणि त्याच्या पलीकडे तो आहे अंजनाद्री पर्वत, म्हणजे भगवान हनुमानांचं जे जन्मस्थान आहे ते मंदिर तिकडे पुढे आहे. सो आता आपण ना विष्णू मंदिराच्या आय थिंक जवळ आलो आहे, आपलीकडेच आहे. पण तिथे जाण्याआधी ना हे बघा, इथे 4 स्तंभ असे उभे आहेत हे, आणि त्याच्या साईडलाच पूर्ण कलाकृती आहे. ॲक्च्युली हे काही बनवायचं राहिलं आहे की पडलं आहे नक्की समजत नाही, बट असं वाटतं की हे आत्ताच जसं काही उभं केलं, कारण स्ट्रक्चर बघा भारी आहे एकदम. आणि इकडे पूर्ण अजून हे बघा ते पडलं आहे ना, त्याच्यामुळे तिथे त्यांनी हे लावलेलं आहे सपोर्टसाठी, आणि हे स्तंभ वगैरे केलेले आहेत, दिवे वगैरे लावण्यासाठी वगैरे असतात, किंवा स्मारकं पण असतात ह्या प्रकारची बऱ्याच ठिकाणी. सो फायनली आपण विठ्ठल टेम्पलमध्ये आलेलो आहोत आणि क्राऊड भरपूर आहे, कारण विकेंड आहे, सॅटर्डे संडे आहे, त्याच्यामुळं क्राऊड आहे आणि छान आहे मंदिर वगैरे. आत्ता जस्ट एंट्री केली. इथे एंट्री करायला ना 35 रुपीज पर हेड एंट्री फीज आहे. सो इथे पुढे आलोत आणि आपण अशा ठिकाणी पोचलोत ना, की आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की ज्या 50 नोटीवर जो एक चिन्ह असतो, जो रॉक चेअरलोट असतो, तो दगडी रथ हा बघा, हा इथे आहे तो. सो आपण नोटवर वगैरे बघतो, तुम्हाला दाखवतो मी एकदा. हे बघा ही 50ची नोट, आणि ह्याच्यावर हे दिसतोय ना, हे रथ जो आहे 50 नोटवर, तो सेम जो नोट आहे ना तो हा आहे, हा बघा सेम ॲज इट इज. तर त्याच्या समोर आहोत आपण, आणि आतमध्ये आहे तो आपला मंदिर आहे. छान वाटतं, पूर्ण दगडी रथ आहे. म्हणजे असे म्हणतात की पहिला हे चालवायचे पण हे दगडी रथ. विजय विठ्ठल टेम्पल, आणि टेम्पलच्या आपण आतमध्ये आहोत. पुढे जाऊ.
हा, हे आहे मंदिराच्या पूर्ण आजूबाजूचा परिसर. हा, हे आहे मंदिराच्या पूर्ण आजूबाजूचा परिसर. खाली पूर्ण दगडात, पूर्ण बघा स्ट्रक्चर दगडात कोरलंय. हे बघा वरून ना लाईटसाठी ना असे छोटे छोटे होल केलेत जेणेकरून आतमध्ये लाईट येते. हे बघा त्याची लाईट पडली. विजय विठ्ठल मंदिर बघितल्यानंतर आपण जवळच तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका छोट्याशा गुहेकडे निघालो. अवघ्या 10 मिनिटातच आपण गुहेच्या समोर आलो आणि ही गुहा होती म्हणजे सुग्रीवची गुहा. असं सांगितलं जातं की ह्या गुहेच्या जवळच प्रभू श्रीरामांना सुग्रीवने सीतामातेचे आभूषण दिले होते. जेव्हा सीतामातेचं रावणाने अपहरण केलं होतं तेव्हा त्यांचे जे आभूषण होते ते ह्या गुहेच्या बाजूलाच त्यांना सापडले होते. या गुहेच्या आतमध्ये काही पादुकांचे असे ठसे दिसतात. हे पादुकांचे ठसे हे रामायण काळातील आहेत आणि त्यांचे जतन करण्यासाठी इथे लोखंडी जाळी बसवली गेलेली आहे. आता आपण आलो आहोत तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आणि इथेच आहे प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेमातेचे मंदिर. राम सिया 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 राम राम सिया 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 राम. आपण आहोत आता कर्नाटकातील वर्ल्ड फेमस बोट राईड म्हणजे कोराकल बोट राईडच्या इथे. तुंगभद्रा नदीच्या इथेच हे बोट राईड आहे. आणि इकडे बघा, हे इकडे चालू आहेत बघा. हे बोटिंग करत करत पुढे पुढे गेलेत आणि इथे हे आहेत, इथून बोटिंग वगैरे चालू होते. आपली कोराकल राईड झाली, मजा आली खूप. आतमध्ये गेलो होतो आणि ती दगडाची जी छोटीशी गुफा होती त्याच्यात घेऊन गेले आणि पूर्ण सर्कलमध्ये फिरवलं. भारी वाटलं कारण इकडे येऊ नाही येऊ माहिती नाही, त्याच्यामुळं आलो आहे तर थोडं एन्जॉय करून घेतो आहे. सो भारी वाटलं. आता झाली दुपार भरपूर आणि आता भूक लागली अक्षरशः. आता जेवणाचं वगैरे बघायला काहीतरी अरेंजमेंट.